नागपूर हिंसाचार प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येतेय। आरोपी हमीद इंजिनियर याला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले गेले। नागपूर सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे हे आदेश दिलेले आहेत। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटकेचे आदेश देण्यात आले। ज्ञानेश्वर पवार आपले नागपूरचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट आहे या संदर्भात? अगदीच नागपूरमध्ये 17 मार्चला झालेला जो हिंसाचार होता या प्रकरणामध्ये जे आहे ते या हिंसेला जे आहे ते चितवणी दिल्याचा आरोप जो आहे तो हा जो आरोपी आहे हमीद इंजिनियर यांच्यावरती होता आणि आज अखेर जे आहे ते सत्र न्यायालयाने त्यांना जे आहे ते 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जे आहे ते एकूण जे आहे ते जामीन मंजूर केला आहे। त्यामुळे आज सद्यस्थितीमध्ये आता उशीर झाल्यामुळे त्यांचं तुरुंगातून जे आहे ते रवानगी आज होणं शक्य नाही। मात्र उद्या जे आहे ते हमीद इंजिनियर जे आहे ते तुरुंगाच्या बाहेर पडू शकते। त्यामुळे नागपूर हिंसाचार प्रकरणातली आताची सर्वात मोठी अपडेट असे म्हणावे लागेल, कारण की जो हिंसाचार झाला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झाली होती, मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान देखील या ठिकाणी झालं होतं। त्याचमधील जे आहे ते हिंसेला चितवणी दिल्याचा आरोप जे आहे ते हमीद इंजिनियर यांच्यावरती झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती, त्यानंतर पोलीस कोठडी झाली, त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये जे आहे ते आता हमीद इंजिनियर होता। मात्र आज अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आज सद्यस्थितीमध्ये आता 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जे आहे ते त्याचं जामीन मंजूर केलेलं आहे। त्यामुळे आता बाहेर निघण्याचे मार्ग जे आहे ते हमीद इंजिनियरचे मोकळे झाले असे म्हणावे लागेल। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।